ये जहरीला सांप है आरएसएस और बीजेपी, इसको अगर आप नहीं मारेंगे आप कभी बचेंगे नहीं। ये जहरीला सांप है आरएसएस और बीजेपी, इसको अगर आप नहीं मारेंगे आप कभी बचेंगे नहीं। व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम। असं वाटलं होतं की तब्येत झपाट्याने सुधरेल, पण ती झपाट्याने ढासळत गेली। त्याच्यामुळे डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली म्हणून काही दिवसांसाठी आपला संपर्क तुटला होता मित्रांनो। पण आता पुन्हा काम चालू केलेलं आहे आणि आता मात्र प्रण केलेला आहे की आता थांबायचंच नाही, काहीही झालं तरी। आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो, तो आहे गांधी घराण्याबद्दल। अनेकांना अनेक गोष्टी यांच्या माहीतच नाहीयेत। झालं काय की जेव्हा जिन्ना जे आहेत, लियाकत अली जिन्ना यांच्याशी कॉन्टॅक्ट करून कलकत्त्याचा मुख्यमंत्री सरदार शाहीन सोहरावर्दी याने डायरेक्ट ऍक्शन डे जाहीर केला 16 ऑगस्ट 1947 किंवा 47 ची ही घटना आहे। आणि तेव्हा तिथल्या हिरव्यांना शस्त्र वाटप करण्यात आलं। हिंदू गाढ झोपत होता, त्यांना काही कल्पनाच नाही की काय घडणार आहे। आता सोहरावर्दी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसला। त्यानंतर जे हिंदू पोलीस कर्मचारी होते त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून दिलं। त्यांना सरळ सांगितलं पोलीस स्टेशन सोडा आणि तुमच्याकडे एखादी तक्रार जरी आली तरी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करा, असे स्पष्ट आदेश होते। त्यानुसार 2 दिवसांच्या तयारीनंतर जवळपास 50 ते 60 हजार हिंदू लोकांची कत्तल करण्यात आली। लहान लहान लेकरं असतात ना, त्यांना उचलून असं फेकण्यात आलं वर खाली, गरम तेलाच्या कढईमध्ये टाकण्यात आलं, महिलांना नागवण्यात आलं। एखाद्या मटन शॉप मध्ये जसे बकरी लटकवलेले असतात ना, तसं त्यांना चौकामध्ये लटकवण्यात आलं। त्यांच्या शरीरावर वस्त्र नव्हते, इतकी भीषण अवस्था होती। तेव्हा गोपाल पाठा जर उभे राहिले नसते तर आज पश्चिम बंगाल हा पाकिस्तानचाच भाग असता। मग गोपाल पाठानं काय केलं, त्याच्यासोबतचे त्याचे काही साथीदार घेतले आणि पाठांनी जो जोरदार हल्ला चढवला की सोहरावर्दी देखील घाबरला। गांधीजींना जेव्हा हे कळलं की गोपाल पाठाने शस्त्र उचलली आहेत, हिंदूंनी शस्त्र उचलली आहेत, तेव्हा गांधीजी तिथे पोहोचले आभा आणि मनू सोबत। एकीकडे आभा, एकीकडे मनू, नेहमीच आहे त्यांचं। तुम्ही गांधींचा एकही फोटो असा दाखवू शकत नाही की आभा आणि मनू सोबत असताना गांधी लाठी घेऊन चालतायत। जेव्हा गांधींसोबत पुरुष आहेत ना, तेव्हा गांधी म्हणतात मला आधाराची गरज नाही, मी लाठीने चालेल। मग आभा आणि मनू असतानाच आधाराची गरज का लागते यांना, येईल पुढे येईल प्रकरणामध्ये। आता झालं असं की हे तिकडे गेले पश्चिम बंगालमध्ये जाऊन यांनी गोपाल पाठाला शस्त्र खाली ठेवायला सांगितलं। तेव्हा गोपाल पाठा बोलले की माझ्या माता भगिनींची रक्षा करण्यासाठी एखादा खेळा किंवा एखादी सुई जरी कामाला येत असेल तरी मी ती खाली ठेवणार नाही। गांधी व्यथित झाले, पण गोपाल पाठा यांनी आपला शब्द खरा ठरवला आणि गोपाल पाठा आणि त्यांच्या सोबतचे जे हिंदू सैनिक होते, सैनिकच म्हणूया आपण त्यांना, रक्षक, त्यांना सोहरावर्दी घाबरला। त्यानंतरची घटना खूप महत्वाची, अत्यंत महत्वाची घटना आहे। मात्र ती घटना तुम्हाला सांगण्या अगोदर एक
महत्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज वाटते आहे म्हणून सांगतो. मित्रांनो, आता विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपत आलेल्या आहेत. आपले जे गरीब शेतकरी आहेत, आपलेच हिंदू बांधव आहेत, त्यांच्या मुलांचे ऍडमिशन्स, नवीन वह्या, पुस्तकं, दप्तर हे सगळं आता आपल्यालाच त्यांना पुरवायचं आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांना जे भेटतं ना अनुदान वगैरे जे काही आहे, कर्जमाफी वगैरे, त्या भरोशावर किती दिवस जगावं हो यांनी. कुठेतरी ते सुद्धा आस लावून बसलेले असतात आपल्यासारख्यांकडे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे काही योगदान देता येईल ते निश्चितच द्या. त्याचा ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर नक्की टाका, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आपल्याला व्यवस्थित ठेवता येईल. अनेक जण वाट बघतायत, कर्करोगग्रस्त रुग्ण आहेत, त्यांचे हालाकीच्या परिस्थितीत असलेले नातेवाईक आहेत, त्यांच्या जेवणाची सोय सुद्धा अजून मोठ्या प्रमाणावर करावी लागणार आहे. उन्हाळा आता इतका भयंकर वाढत चाललेला आहे की प्यायच्या पाण्याची सुद्धा सोय करावी लागणार आहे. मित्रांनो, टँकरचे भाव इतके भयानक वाढलेत सध्या की सर्वसामान्य माणसाच्या सुद्धा ते आवाक्याच्या बाहेर गेले. तुम्ही विचार करा, जे ऑलरेडी हालाकीच्या परिस्थितीत आहेत त्यांचे काय हाल होत असतील. तेव्हा प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा, एवढीच विनंती. तर या 16 वर्दीनंतर नोवाखालीमध्ये त्याचं नेटवर्क ऍक्टिव्ह केलं आणि मग त्या नेटवर्कने सपासप हिंदू कापायला सुरुवात केली. इतके मारले की जेवढी संख्या कलकत्त्यात सुद्धा नव्हती. तिथे जाण्यासाठी, म्हणजे कलकत्त्यातून नोवाखालीला जाण्यासाठी महान तथाकथित बापूंनी 8 दिवस लावले. म्हणजे ते समथिंग 30 तारखेच्या आसपास तिकडे पोहोचले असतील, कारण त्यांची स्पेशल ट्रेन असायची ना. महात्मा गांधींसाठी 4 डब्यांची एक स्पेशल ट्रेन असायची, ज्यात एक डब्यामध्ये फक्त आणि फक्त बापू, त्यांच्या जवळचे लोक, मनू आणि आभा असायचे. बाकीच्या 2 डब्यांमध्ये कार्यकर्ते आणि एक डब्बा इंजिनाचा. मग झुक 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 करत हे पोहोचले नोवाखाली. नोवाखालीमध्ये त्यांनी सांगितलं की बंद करा हे सगळं. महिला म्हणू लागल्या की अहो हे आमच्यावर बलात्कार करू लागले. बापू म्हटले, काम करा, दाताखाली जीभ दाबा आणि मरून जा. आणि म्हटले की आता माझं प्रवचनाचा आणि सत्याच्या प्रयोगाचा वेळ झालाय, मी निघून जातो. हे निघून गेले. अरे यांचे सत्याचे प्रयोग काय आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये कधीतरी आपण मांडूच, कारण ते सत्याचे प्रयोग अत्यंत भयंकर आहेत. दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांची चूक लक्षात आली की असं जीभ दाबून मरता येऊ शकत नाही. तेव्हा त्यांनी त्या महिलांना सल्ला दिला की तुम्ही विषाची कुपी जवळ ठेवा आणि मग ते जेव्हा बलात्कार करायला येतील तेव्हा विष प्या आणि मरून जा. त्या महिला बोलल्या की अहो हे मेलेल्या प्रेतावर सुद्धा अन्याय करतात, अत्याचार करतात. बापू बोलतात तुम्ही या जगातच नाहीये तर तुम्हाला काय फरक पडतोय. आता विचार करा तुम्ही, आतापर्यंत बापूंनी कधीही कलकत्ता म्हणा, नोवाखाली म्हणा, दिल्लीमध्ये झालेले दंगे म्हणा, ह्यामध्ये कधीही हिंदूंची साथ दिली नाही. हे सतत एकांगी राहिले, एकाच पक्षाकडे राहिले. आता तो पक्ष कोणता जाहीर आहे. यांना तर लियाकत अली जिंदाला बनवायचं होतं पंतप्रधान, पण नेहरू अडून बसले. आणि आता बापूंची हीच जी महान शिकवण आहे ती आता काँग्रेस पुढे रेटायला लागलेली आहे. सुरुवात राहुल गांधींनीच केलेली आहे की हिंदू मुलं ही मंदिरांमध्ये मुली छेडण्यासाठी जातात
इथपासून ते प्रकरण चालू झालं. मग हे जेव्हा निवडणुका येतात, प्रचाराच्या दरम्यान मंदिर भटकतात, तेव्हा हे त्याच उद्देशाने जात असतात का, असा प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे. पण आता ह्यांचे एक निर्लज्ज प्रदेशाध्यक्ष आहेत, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक अत्यंत विचित्र असं विधान केलेलं आहे. ऐकून घ्या, म्हणजे मग कळेल तुम्हाला काँग्रेस ही कशी हिंदू दृष्टी आणि घाणेरडी आहे. कोई इस जहरीला सांप आपके सामने से गुजर रहा है और आप नमाज भी पढ़ रहे हैं. नमाज तोड़ के उस जहरीली सांप को मारना, ये कुरान में कहा है. और मैं यही कहूंगा, आपका नमाज तोड़ने तो परवाह नहीं, ये जहरीला सांप है आरएसएस और बीजेपी. इसको अगर आप नहीं मारेंगे आप कभी बचेंगे नहीं. ये जहरीला सांप है आरएसएस और बीजेपी. इसको अगर आप नहीं मारेंगे आप कभी बचेंगे नहीं. कोई इस जहरीला सांप आपके सामने से गुजर रहा है और आप नमाज भी पढ़ रहे हैं. नमाज तोड़ के उस जहरीली सांप को मारना, ये कुरान में कहा है. और मैं यही कहूंगा, आपका नमाज तोड़ने तो परवाह नहीं, ये जहरीला सांप है आरएसएस और बीजेपी. इसको अगर आप नहीं मारेंगे आप कभी बचेंगे नहीं. ये जहरीला सांप है आरएसएस और बीजेपी. इसको अगर आप नहीं मारेंगे आप कभी बचेंगे नहीं. मुसलमानांनी नमाज पढ़णं गरजेचं आहेच. ठीक आहे, ज्याचा त्याचा धर्म आहे, त्यानं आपल्या आपल्या धर्माचं आचरण करावं. पण हा कुठला सल्ला आहे की तुम्ही नमाज पढ़त असताना जर तुम्हाला एखादा आरएसएस वाला, बीजेपी वाला दिसला तर नमाज सोडा अर्धवट आणि पहिले त्याला कापा. म्हणजे हे सरळ सरळ देशामध्ये दंगली भडकवणारं वाक्य आहे. आणि या वाक्यावरून मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर कडकडीत गुन्हा दाखल झाला पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही काहीही शेण खाऊ शकत नाही. एका अत्यंत बेजबाबदार पक्षाचे तुम्ही बेजबाबदार ज्येष्ठ नेते आहात. तुमच्या तोंडून हीच भाषा शोभते असंच म्हणावं लागेल. कोणत्या तोंडाने म्हटले हे? नमाज सोडून हिंदूंना मारा, तुमच्या मस्जिदी बाहेर जर कोणी जात असेल तर. मग ह्याचं रिफ्लेक्शन दिसेल ना. आणि उद्या चालून जर समजा एखादी अशी घटना घडलीच दुर्दैवानं आणि त्याचं प्रत्युत्तर मिळालं तर मग म्हणतील हिंदू हिंसाचारी आहेत. राहुल गांधी तर बोललेच होते ना लोकसभेत, हिंदू का मतलब है हिंसा 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 हिंसा. मग तुम्ही काय करताय? तुम्ही काय करताय भाषणातून? मल्लिकार्जुन खरगे हे आता वेडे झालेले आहे, पागल झालेले आहे. तुमची साठी बुद्धी नाठी झालेली आहे. ऍक्च्युली साठीच्याही पलीकडे गेलेली आहे. त्याच्यामुळे मल्लिकार्जुन खरगे यांनी आता थोडंसं थोबाडावर कंट्रोल ठेवावं. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. फक्त ह्या काँग्रेसचा घाणेरडेपणा, हिंदू दृष्टेपणा तुम्हाला दाखवून द्यायचा होता, म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आलेला आहे. कसा वाटला कमेंट मधून निश्चित कळवा. तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या असतात. जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो, दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार आपल्याला जे काही योगदान देता येऊ शकतं त्या गरीब विद्यार्थ्यांसाठी, कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी, आपल्या गरीब शेतकऱ्यासाठी ते अवश्य द्या. आपला एक एक रुपया अनेकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो. चला, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.